मला आहे ना आईसोबत आणि काकूसोबत वगैरे म्हणजे असं हळदी कुंकाला जायला खूप आवडतं. म्हणजे तिथे हळदी कुंकाला जाण्यात मजा काय असते खरं सांगू का? एक तर म्हणजे ते चिवडा करतात सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचा मस्त, आणि तिळाचा लाडू. पण मला तिळाच्या लाडूपेक्षा म्हणजे चिवडाच जास्त आवडतो. आणि वाण काहीतरी गिफ्ट देतात ते. तर आमच्याकडे हळदी कुंकू होतं, तर आशूच्या मम्मीला बोलवलं, तर आशूची मम्मी आली पण आशू आलीच नाही. तर मी तिला दुसऱ्या दिवशी म्हटलं की तू का नाही आली? तर ती म्हणे की असं चिवडा खायला वगैरे दुसऱ्यांच्या घरी जायला चांगलं वाटतं का म्हणे. आईला बोलवलं तर आईनेच जायला पाहिजे म्हणे, मी नाही जात म्हणे लोकांच्या घरी चिवडा खायला. तर मग म्हणजे मला प्रश्न पडला की सगळ्यांना असं वाटत असेल का मी आईसोबत जाते तर की ही चिवडा खायलाच येते म्हणून. म्हणजे मला चांगलंच नाही वाटलं. मग आहे की नाही, काल तुमच्या बाजूच्या काकू आहे त्या आईला बोलवायला आल्या हळदी कुंकाला आणि मला म्हणाल्या की तू पण येशील. तर मी आहे ना अभ्यास करत बसली होती. तर मी त्यांना म्हणलं की नाही काकू, माझा तर अभ्यास आहे, तर मी काय हळदी कुंकाला येणारच नाही म्हणून. मी काही चिवडा खायला नाही जात म्हणून लोकांच्या घरी. तर मग त्या काकू मला काय म्हणे की आमच्याकडे चिवडा नाहीच केलाय, आमच्याकडे तर पाणीपुरी केली आहे हळदी कुंकाला. पण बघ म्हणे तुझा अभ्यास असेल तर राहू दे म्हणे. आणि मग त्या चालल्या गेल्या आणि मग मला बिलकुल चांगलं नाही वाटलं यार, की ही आशू आहे ना, ही बावळटच आहे. असेल कोणाच्या घरी पाणीपुरी आणि ते आपल्याला एवढ्याने बोलवतात आहे, आणि आपण नाही गेलो तर मग ते पाणीपुरी वाया नाही जाणार का म्हणजे. तर मग मी गेली आईसोबत आणि त्यांच्याकडे पाणीपुरी खाऊन वापस आली. पण शेवपुरी पण होती. त्या मला म्हणाल्या की घे ना शेवपुरी पाहिजे असेल. तर मी म्हटलं नको नको काकू नको, माझं खूप पोट भरलं. कारण की एकदम कोणी म्हटलं तर पहिल्यांदाच हो नाही म्हणायचं असं मला आईने सांगून ठेवलेलं आहे. पण एकदा नाही म्हटल्यानंतर कोणी पण असेल तर घे ना असं करतातच छोट्या पोरांना. पण यांनी काही मला म्हटलंच नाही. या काकू थोड्या ॲटिट्यूडवाल्याच वाटतात मला, आहे की नाही. मग आई घरी आली. मग काकू थोड्या वेळाने जाणार होती त्यांच्याकडे हळदी कुंकाला. काकू म्हणे चलते का? मी म्हणलं चल. मग मी गेली काकू सोबत हळदी कुंकाला. मग त्या म्हणाले अरे तू पुन्हा आली का? म्हटलं काकू एकटी यायला होच म्हणत नव्हती. काकू पण म्हणाली हो हो हो, मला एकटीला नव्हतं यायचं म्हणूनच मी हिला घेऊन आली आहे. आणि मग तेव्हा मी शेवपुरी खाल्ली. तर मी जेव्हा घरी गेली होती ना मध्ये, तेव्हा मी मॉन्टीला सांगितलं की तुला तर काही मजाच नाही घेता येत. मी तर फुल मस्त पाणीपुरी खाऊन आले आणि आता शेवपुरी पण खायला जाणार आहे, म्हणजे काकूला सोबत म्हणून म्हणजे. तर मॉन्टी म्हणे मी पण येतो म्हणे. आता मुलं हळदी कुंकाला थोडी येतात काही. त्याला म्हणलं अरे तू कसं येणार आहे? तो म्हणे पहा म्हणे मी येतोच म्हणे. मला वाटलं गंमत करतोय. तर तो आहे की नाही, आम्ही गेल्यावर 10 मिनिटांनी खरंच आला. तो आला आणि ना बाहेरच ते काकू होते. तर म्हणे काकू आई कुठे आहे, आई कुठे आहे? आणि आतमध्ये आला आणि काकूला सगळ्यांसमोर म्हणे आई मला ट्युशनला जायचं आहे आणि मला खूप भूक लागली आहे, माझं खूप डोकं दुखत आहे, तर तू चल घरी पटकन. तर काकू काही म्हणायच्या आतच मग त्या काकू काय म्हणाल्या अरे आमच्याकडे तर पाणीपुरी केली आहे, ये ना बस तू, तर मी तुला पाणीपुरी देते. आणि मग त्यांनी त्याला पाणीपुरी शेवपुरी. तर हा मॉन्टी आतमध्ये किचनमध्ये जाऊन बसला आणि त्यांनी सगळं खाल्लं. त्यांच्या घरी जे जे होतं ना, पाणीपुरी शेवपुरी लाडू काय 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 जे काय असेल ना ते खाल्लं. मग कॉफी पण त्यांनी विचारली तर ती पण तो होच म्हणे. मी असं डोकावून पाहत होती ना, त्याला काही वाटत पण नव्हतं की अरे आपण हळदी कुंकाला असं आलो आहे का वगैरे. आरामात त्यांच्या डायनिंग टेबलवर बसून किचन मधल्या सगळं सुतलं त्यांनी, सगळं सुतलं. त्याला असं पण नाही वाटलं की आपण खोटं बोलतो. त्याची ट्युशन नव्हतीच रे. की बा आता ह्या काकूंना वाटेल की याची तर ट्युशन होती, याचं तर डोकं चढत होतं. काहीच नाही. आडवा उभा हात मारला आणि काकूंना म्हणे काकू खूप मस्त जबरदस्त पाणीपुरी केली म्हणे. अशी पाणीपुरी कोणत्याच पाणीपुरीवाल्याकडे मिळत नाही म्हणे. तुम्ही जेव्हा पण कराल म्हणे काकू मला बोलवा. आणि त्या काकू एवढ्या खुश झाल्या. हो बेटा नक्कीच येत जा ना, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू ये, जेव्हा पाहिजे तेव्हा मी करून देईल. अरे म्हणजे तुम्हाला कळलं ना, म्हणजे हा किती खादाड आहे मॉन्टी. बाप रे. म्हणजे कोणाच्या घरी असं नुसतं खायला म्हणून जायचं. आता माझी गोष्ट म्हणजे तर वेगळीच होती ना. त्यांच्याकडे केलेली पाणीपुरी उरेल अरे म्हणून मी गेली फक्त. आणि शेवपुरीचं असं पाणीपुरी खाल्ल्यानंतर ती पपडी देतात, ती काय त्या काकूंनी दिली नाही. आणि काकू एकटी कशी गेली असते, किती कंटाळली असती काकू. मी पाहिलंय ती एकटी जाते हळदी कुंकाला तर घरी अशी हिरमुसली होऊन येते. म्हणून मी कंपनी म्हणून गेली. आणि नाहीतर मॉन्टी पा खादाडच आहे एकदम. आजी म्हणतेस की नुसती भस्म्या रोग झाल्यासारखी खाय खाय करत असतो म्हणून. हा खूपच आहे हा मॉन्ट्या फॉन्ट्या.